नमस्कार मंडळी. तर आज काहीतरी स्पेशल बनवू. या कुकरमध्ये मला खिचडी करायची आहे आणि ह्या कुकरमध्ये आहे वाटाणे आणि बटाटे. त्यात काय टाकलंय मी? ओवा टाकलाय ना. आता काय राहिलं? मीठ आणि तेल. हे समोस्याचं पीठ आहे. मैदा ओवा टाकलेला आहे. आता याच्यामध्ये तेल आणि मीठ टाकायचं. खिचडीचं कांदा बटाटा हे परततोय आपण. आता बटाटे उकडून झालेले ते थंड करायला ठेवलेले. नक्षूचं काय चालू आहे? नक्षू काय करतो तू? अय चिकू काय ग? नक्षू काय करतो तू? नक्षू बाबा हिचं काय चालू बघ. अरे 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 दोघं आहे. ओ माय गॉड. करा तुला माहित नाही ना काय ते? दाखवते मी आता काय त्याचं काय होणार आहे. मी तुला दाखवते. फक्त व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघायचा. तू पण बघायचा आणि जे आपला व्हिडिओ बघताय ना त्यांना पण सांगते व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा. दाखवा काय ते. मस्त आहे पण आहे ना. क्वालिटी छान आहे. काय पण सांगते ना काय. गरम आहे. काय खाऊ का? खाऊ आहे. खा बरं एक चमचा. खा ना. तिथे सुहाना मटन मसाल्याचं पॅकेट आहे पण आम्ही त्याची ऍड करत नाही आहे. सुहानाची ऍड नाही करत आहे आम्ही. बंदी झाली आता. नाही हो, सुहानाची ऍड नाही करत आहे. प्रत्येकाच्या घराघरात सुहानाचा मसाला असतो. सुहाना मसाल्याची ऍड करायची गरजच नाही आपल्याला, है की नाही? आता हे वाटाणा बटाटा मी मॅश करतेय आणि हे काय तुम्हाला समजेल शेवटपर्यंत बघा. झालं का? हिरवी मिरची लसूण झालं. ओके. या मसाल्यामध्ये धने जिरे आणि ओवा बारीक केलेला आहे मस्तपैकी धन्याचा वास येण्यासाठी. आता आपल्याला बटाट्याच्या चटणीला फोडणी द्यायची. हिरवी मिरची लसूण धने जिरे हे सगळं बारीक करून टाकलेलं आहे याच्यामध्ये. आता आपल्याला त्याच्यामध्ये बटाटे टाकायचे लागल. बटाटा टाकलेला आहे आपण. आता हा मिक्स करून घ्यायचा. आपण तेल तापायला ठेवलेलं आहे. आपली चटणी पण रेडी आहे. बघा किती मस्त कलर आलेला आहे. टेस्ट कशी आहे चटणीची? एकदम भारी. काय करायचं आपल्याला? तुम्हाला माहिती काय करायचं? नाही मला पण नाही माहिती काय करायचं. कसं करायचं? एवढी मोठी काय आपल्याला? आता मी ही एक चपाती लाटून घेतलेली मोठी या साच्याच्या आकाराची. अशी आपल्याला अजून एक लाटायची. अशा 2 चपात्या लाटायच्या आहे. आणि इथे यांनी बटाट्याच्या चटणीचे छोटे छोटे गोळे केलेले याच्या आकाराचे. रिया आ गया मेरा भाई. आता एक चपाती आपण टाकलेली याच्यात. तशी व्यवस्थित करून घ्यायची पूर्ण याच्यावर. ते अशी याच्यावर व्यवस्थित टाकलेली. आता ही बटाट्याची चटणी आपल्याला अशी इथं ठेवून घ्यायची. अशी जेवढे बॉक्स आहे त्याच्यामध्ये ही चटणी ठेवायची.
आता आपण ती चटणी टाकली होती ना त्याच्यावर, चटणीचे गोळे, त्याच्यावर ही दुसरी चपाती टाकलेली. आता ही अशी दाबून घ्यायची, त्याच्या कडा व्यवस्थित दाबून घ्यायच्या. आता लाटण्याने आपल्याला हे लाटायचंय. हे आपल्याला थोडं जास्त प्रेस करून दाबायचंय, म्हणजे तुमचं जे काही बनणार आहे ते फुटणार नाही, काय नाही. तुम्हाला कळलं असेल मी काय करते, पण तरी पण असं जोर जोरात प्रेस करायचं लाटण्याने. त्याच्या साईड पूर्ण कट झालं पाहिजे, असं कट करायचं, प्रेस करायचं लाटण्याने जोर. नॉर्मल फक्त असं करायचं आणि लगेच सोडून द्यायचं. खरे द्या चालेल. आता हे आपण जोरात लाटण्याने प्रेस केल्याने आपल्या साईडच्या कडा निघून गेलेल्या आहे. हे मस्त असे आपलं तयार झालं. आता हे एक 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 असे मस्त प्रेस करून घ्यायचे. असे हे आपलं जोर जोरात लाटण्याने प्रेस करून घ्यायचे. हे आपले 5 मिनिटात 24 समोसे तयार झालेले आहे. आपले 5 मिनिटात एक समोसा फुटला का तर थोडा प्रेस करून घ्यायचा. बाकी बघा किती भारी आलेले. नाही तर तुम्ही घड्या घालत बसा, त्या समोशाच्या पट्ट्या कापा, मग त्याला चटणी लावा. हे किती घंटो का काम मिनिटं मध्ये झालं नाही. समोसा समोसा लाल लाल कुरकुरीत समोसा विकायला चाललाय का? हे असे थोडेसे कमी तेलावर हे समोसे तळायला टाकायचे. कमी तेलावर तळा समोसे, जास्त ताव येऊन देऊ नका. आई समोसा गरम झाला. हे बघा असे समोसे तयार झालेले आहेत. आता याची लाल होईपर्यंत वाट पाहू. असे आपले समोसे तयार झाले. पड रे बाबा, स्टॉप कर. हे आपले मस्तपैकी कुरकुरीत समोसे तयार झालेले आहे आणि यांनी तळलेले आहे. हे अजून तळायचे बाकी आहे. तर तुम्हाला या प्रोडक्टची लिंक हवी असेल तर कमेंटमध्ये लिंक करा, तुम्हाला लिंक मिळून जाईल. एक नंबर. आता खूप गरम आहे, नाही तर मी तो फोडून दाखवला असता. कुरकुरीत झालाय मस्त. आवाज ऐकू का? फोडायचा आहे मला, हा खूप गरम आहे.